जय भीम नवबुद्ध घेऊया आढावा आजच्या बातमीपत्राचा। अंगुलीमाल बुद्धविहार सुमननगर शाखेचा वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता समारोह भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेश कोषाध्यक्ष आदरणीय राजेंद्र सत वधीर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। सर्वात प्रथम भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती आणि मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली व अध्यक्षस्थानी उपस्थित उपासक उपासिकांना ह्या वर्षावास मालिकेत ज्या विषयावर प्रवचन मालिका झाली त्यावर चर्चा झाली। आणि त्याच्यानंतर अगोदर लाल लोणला गेलो होतो, ससानीताई आणि भोसलेताई आणि सगळी जुनी टीम आहे। दारी साहेब होते, लोखंडे गुरुजी होते। मी विशेष नाव का घेतोय की प्रत्येक जण आपापल्या परीने धर्म सांगण्याचा प्रयत्न करतोय। या येणाऱ्या पिढीवरती आम्ही संस्काराची जी चांगली ओळी नाही तर येणारा काळ व्यसनाधीनतेकडे जाईल आणि आपण आपल्याच हाताने त्या जे अंकुर फुलायला पाहिजे, ज्यामुळं एखादा माळी बगीच्यामध्ये सुंदर फुलं रोपण करतो, ते जर अंकुर 30 ते 40 वर्षाचा आत पोहोचणार असतील तर आम्ही भारतीय बौद्ध महासभा म्हणून आमची प्रत्येकाची ई आणि गो हे बाजूला ठेवून संस्कार ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी दिले, माता रमाईचा त्याग आहे, माता सावित्रीबाई, सर्व मातांचा जो त्याग आहे हा त्याग विसरता कामा नये। बाबासाहेबांना स्वतःचं घर सजवता आलं असतं ना, तर बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर सजवलं। अशी कोणती व्यक्ती आहे की 18, 20, 21 तास अभ्यास करून आज आम्हाला ते कष्ट नाही। बघा ही जुनी जी मंडळ आहे, लिगार गुरुजी वगैरे त्यांना नसेल तर लिगार गुरुजीचा जन्म मुंबईमध्ये आहे। मी हे नाव विशेष काय येतोय की जे खेडोपाडी जन्माला आले, आता ससानी गुरुजी असतील, दानी सर, दानी कुटुंबाचं देखील खूप योगदान आहे धम्म चळवळीत। ही विशेष नावं ते का येतोय तर ह्या कुटुंबांनी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांच्या काळात त्याग केलेला आहे, समाज चळवळी उभी राहण्यासाठी त्याग, फक्त आपण त्याग हा दुसऱ्याच्या घरात शिवाजी जन्माला पाहिजे, आमच्या घरात काय होतं। मग वैचारिक पातळीवरती बुद्ध, फुले, शाहू, राजर्षी शाहू महाराज किंवा संभाजीराजे विचारांची क्रांती ज्योत पेटवणारे तरुण आमच्या समाजात निर्माण होतात। मग अशी विजय जाधवचा मुलगा बोलला, स्वप्नील, खूप माझ्या मित्रांनो तुम्हाला एक पूर्ण एक विनंती आहे या तरुण मुलांना की आज आमच्या माता भगिनी आहेत, धम्म चळवळीत काम करत आहेत, परंतु शिक्षण घेऊन आपण IAS, IPS, IRS का होत नाही। डॉक्टर बाबासाहेबांनी एवढं 18 दारिद्र्य आपलं संपवलं आहे। आज आपण कारमध्ये फिरतो, बाईक मिळते, आम्हाला ग्रॅज्युएट व्हायच्या 18 वर्ष झाली की लायसन्स मिळतं, ही कोणाची केलं? डॉक्टर बाबासाहेबांची केलं आहे ना। मग आमच्या समाजाप्रती देणं असेल ते आम्ही दिलं पाहिजे। रिटायर झाल्यानंतर समजा मी उदाहरणार्थ रिटायर झालो तर माझं कर्तव्य आहे ना। अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून महायुतीत सहभागी असलेले युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी नामांकन दाखल केले। नामांकन दाखल करण्याआधी राजापेठ चौकात राणांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी रवी राणा यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसळ यांची उपस्थिती होती। बडनेरा मतदारसंघात महायुतीत भाजपकडून बंडखोरी होत असल्याने ते कटप्पाच्या भूमिकेत राहतील। महायुतीची आणि भारतीय जनता पार्टी जे आपले सगळे घटक पक्षाला घेऊन जेही पक्ष आहेत त्यांना 4 पक्षांना इंडिव्हिज्युअल त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना त्यांनी जागा सोडली आहे आणि आमची भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी साथ देऊन त्या लोकांना हे दाखवलेलं आहे जे रवीजींसारखे गेल्या 12 वर्षापासून देवेंद्र फडणवीसजींसोबत आणि भारतीय जनता पार्टीसोबत आहे। मला वाटते ती पावती खऱ्या अर्थाने जे इमानदारीने ते राहिले ती पावती तुम्हाला दिसत आहे, कारण एक सीट सोडणं महायुतीने हा आमच्यासाठी आणि आमच्या इमानदारीवर रवीजींच्या सगळ्यांनी हे साथ दाखवलेली आहे। तर मला वाटते की आज जे जोश तुम्ही पाहत आहे
नामांकन रॅलीसाठी एवढा मोठा जोश राहणं हा खूप कठीण आहे. आणि चौथ्यांदा बडनेरा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रवीजी परत आमदार म्हणून करील आणि बडनेरामध्ये परत रवीजींचं नाव एकदा जोरात गाजणार आहे. कारण सगळे महिलांच्या चेहऱ्यावर ते हास्य आणि उत्साह तुम्ही पाहू शकता. मला असं वाटते आमच्या रक्तात इमानदारी आहे आणि आम्ही ज्या पक्षासोबत आहे. आज मी जर माझ्या गड्या दुपट्टा पाहिला तर भारतीय जनता पार्टीचे सिम्बलचं घालून मी इथपर्यंत आली आहे. आणि रवीजींनी ज्यांची साथ दिली ते इमानदारीने साथ दिली म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी त्यांची साथ दिली आहे. आणि आज आम्ही नामांकन भरणार आहे. बैमानबद्दल मी काय बोलू शकते. पक्षांतर्गत कारवाई त्यांच्यावरती व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? मला वाटते की आमचे जे नेते आहेत ते योग्य कारवाई करतील. महायुतीचा पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळला. महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे धन्यवाद मानतो. जनता मायबाप यांची 5 वर्ष सेवा करतो. जनसंपर्कामध्ये राहतो, लोकांचे कामं करतो, लोकांच्या संपर्कात राहतो. मला असं वाटतं जो माणूस 5 वर्ष काम करते त्याला इलेक्शन फॉर्म भरण्यासाठी किंवा निवडून येण्याची चिंता नसते. जनता त्याच्यासोबत असते. पण जनतेच्या आशीर्वादाने ही लढाई लढत आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने ही लढाई जिंकणार. तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर युवासमूह पक्षाला ही जागा सुटल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी होताना आपल्याला या ठिकाणी दिसलं. भाजप असो, शिवसेना असो, RPI असो, राष्ट्रवादी असो, सगळ्या महायुतीचे सगळे नेते माझ्यासोबत आहेत. सगळे कार्यकर्ते सोबत आहेत. बंडखोर करतात हे बंडखोरी नाही आहे, ते ठरलेलं गद्दारी आहे. ठरलेली कटप्पासारखी एक नीती आहे. त्या नीतीला आणून घालणार आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून अमरावती जिल्ह्यात सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणारे सुप्रसिद्ध समाजसेवक गुणवंत देवबारे यांनी आज आपल्या हजारो कार्यकर्ते व समर्थकांसहित दर्यापूर येथे अपक्ष उमेदवार म्हणून आपला नामांकन अर्ज दाखल केलाय. दर्यापूर शहरातील माहेश्वरी भवन येथून त्यांची भव्य रॅली निघाली. दर्यापूर अंजनगाव सुरजी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी साथ द्यावी असे आवाहन अपक्ष उमेदवार संघर्ष योद्धा गुणवंत देवपारे यांनी केले आहे. त्यांच्या उमेदवारीने विरोधकांचे धाबे दणाणले असून सामान्य जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे. 2 दिवसाआधी पत्रकार परिषद घेऊन माझं मी मत मांडलेलं आहे. त्याची दखल सर्व मीडियाने घेतलेली आहे. आज आपण आनंदाने माझी उमेदवारी दाखल करण्याकरता माझा हा जो पूर्ण बांधव आहे, याला रुपया देऊन हा आलेला नाही, हा आग लावण्याकरता आलेला हा बांधव आहे. त्यामुळं त्या दिवसचा निगेटिव्ह मेसेज मी न देता हा क्रांतीचा मेसेज या दर्यापूर भूमीमध्ये मी लावण्याकरता आलेलो आहे. म्हणून 2 दिवसाआधीच मी मेसेज दिला, त्यावर मी कुठलंही आता भाष्य करणार नाही. शेतीवर आधारित इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट दर्यापूर मतदारसंघातल्या 2 MIDC मध्ये झालं पाहिजे. इथला जो शेतकरी पीक घेतो त्या पिकावर प्रोसेसिंग करणारे युनिट असले पाहिजे. आणि मी निश्चित तुम्हाला सांगतो, दोन्ही तालुके, 3रा तालुका म्हणजे फक्त आपल्याकडं 35 गावं आहे. दोन्ही तालुक्यातल्या MIDC मध्ये 5-5 MIDC 5 वर्षामध्ये केल्याशिवाय मी राहणार नाही. ही आग लावण्याकरता ही माझी निवडणूक असेल आणि तो माझा संकल्प असेल. आणि त्या MIDC काही गव्हर्नमेंटच्या भरोश्यावर नसतील. त्या MIDC माझ्या दर्यापूरमधला, माझ्या अंजनगावमधला नागरिक, इथला युवक, ते त्याच्या मालकीच्या त्या MIDC असतील आणि ते क्रांती लाट मला लावण्याकरता मी या ठिकाणी आलेला आहो. मला हे राजकारण तोडाफोडी करता मला लढायचं नाही. मी काँग्रेसचा एक सच्चा शिपाई आहे आणि माझी आधी जी ही लढाई आहे ही काँग्रेस पक्षाकरिता आहे. मी हक्काने ती मागितली होती, कुठल्या कारणाने देता आली नाही, मी त्यावर आता भाष्य करणार नाही. पण मी आज जी लढाई लढतो आहे काँग्रेस पक्षाकरताच लढतो आहे. भविष्यात मी काँग्रेस पक्षामध्येच जाणार आहे, त्याकरता ही माझी लढाई आहे. त्यामुळं मी कोण तोडाफोडीचं करते काय करते, मला उद्या मी अपक्ष जरी निवडून आलो, मला एखाद्या दुसऱ्या पार्टीनं म्हटलं मी तुम्हाला मंत्री करतो, मी त्या मंत्रीपदाला भीक घालणार नाही. मी माझ्या काँग्रेस. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुनील धाबेकर यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलाय. काल त्यांनी आपला अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडीकडून त्यांनी आपला अर्ज दाखल केलाय. काल मी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव किंवा कुठलं तरी तिकीट आपलं पक्षाची उमेदवारी घ्यायला पाहिजे म्हणून मी माननीय श्री बाळासाहेब आंबेडकर यांना
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारीसाठी मागणी केली आणि न विलंब होता त्यांनी ताबडतोब मला ही उमेदवारी दिली. त्याबद्दल खरोखरच मी त्यांचे आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात जी काय माझ्याकडनं मूर्तिजापूर वाशिम येथे जे काय मदत होईल मी निश्चित त्यांच्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मदत करेन. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। कोल्हापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने दक्षिणमधून आमदार ऋतुराज पाटील, करवीरमधून राहुल पाटील व उत्तरमधून मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर उत्तरमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी नगरसेवक राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली होती, पण अंतर्गत विरोधामुळे त्यांच्याऐवजी मधुरिमा राजे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. तर लाटकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, खासदार श्रीमंत शाहू महाराज, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष RK पवार उपस्थित होते. जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवायची सुरुवात आता कोल्हापूरमधून लोकसभेला या ठिकाणी झालेली आहे. आता विधानसभेला देखील महाविकास आघाडीचं सरकार यावं या भावनेतून जनता आज रस्त्यावर उतरलेली आपण पाहिली आणि आम्हाला विश्वास आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट हा 100% असेल. एक मिनिटात महाराष्ट्रात चर्चेला विषय आहे की आपला अचानक उमेदवार बदलला आणि त्याच्यावर अनुकूल प्रतिकूल मतं आहेत आणि कार्यकर्ते सगळे मॅच करून 20 दिवसात कसं मॅच नाही. शेवटी शहरामध्ये सामान्य माणसं आमच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही उमेदवार राजू लाटकरांची जाहीर केली होती. त्यानंतर अनेक लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून थोडं आम्हीच विनंती त्या ठिकाणी केली, कारण की पूर्वी मधुरिमा राजेंची किंवा मालोजी राजेंची यामध्ये उतरण्याची इच्छा नव्हती. आम्हीच त्यांना विनंती केली की आपण यामध्ये यावं, कारण की शेवटी ही लढाई ज्या पद्धतीनं विचाराची लढाई आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं हे आमचं ध्येय असल्यामुळे हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. साहेब, त्यांचं मत आहे आता की किमान एक विश्वासात जर घेतला असतं तर तुम्ही माघार घेतली की महाराज आमचे सुद्धा महाराज आहे, आम्हालाही त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होता. जर हे झालं असतं तर मी निश्चितपणे माघार घेतली असती, पण तसं काय बैठकीला बोलवलं नाही. काल मी चंदगडला होतो दिवसभर, मला यायला संध्याकाळ उशीर झाला. माझे काही बैठका होण्याचा प्रयत्न होता, परंतु उद्या आम्ही नक्कीच त्यांच्याबरोबर बैठक घेऊ. आदरणीय महाराज असतील, मी असो, मालोजीराजे असतील, आम्ही राजू लाटकरांच्यावर चर्चा करू, त्यांची समजूत काढू आणि ते निश्चितपणे आमचा प्रयत्न असेल. शेवटी आमचा कार्यकर्ता आहे,
हा काय दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे आणि त्याची ताकद त्या ई वर्डामध्ये निश्चितपणे त्याची दखल आम्हाला घ्यावीच लागेल. कारण की गेल्या अनेक विधानसभेमध्ये, लोकसभेपासून विधानसभा असू दे, त्या 8-10 वॉर्डामधनं लीड जे काही मिळतंय ते लाजू राटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे लीड मिळतंय आणि त्यांना बेदखल करून आम्ही कुठलंही या ठिकाणी पाऊल टाकणार नाही. ते माझ्याबरोबर येतील, महाविकास आघाडीबरोबर येतील, हा आमचा प्रयत्न 100% असेल. काँग्रेसने दिलेला उमेदवार बदलण्यात आला, त्यामुळे तुमच्यासाठी ही मोठी नामुष्की असा विरोधकांनी ठेवला लागला. नाही, ठीक आहे. आता काही चर्चा होतात किंवा मी कुठल्याच्या दबावावर ही उमेदवारी बदलणे हे पहिल्यांदा स्पष्ट करतो. कारण की 20 वर्ष मी संघर्ष केलेला आहे, त्यामुळे कुणी दबाव टाकला म्हणून हे बदलले अशातला विषय नाही. सारासार म्हणजे अनेकांशी चर्चा झाल्या, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या घटकांशी चर्चा केली. उमेदवार सक्षम होता, परंतु निवडून येण्याच्या दृष्टीनं अजून सक्षम उमेदवार देता येईल का, हा प्रयत्न आमचा झाला. आणि निवड ही काय माझी चूक मी म्हणणार नाही, परंतु त्याच्यापेक्षा सक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक जिंकणं. बुलढाणा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी प्रचंड लोकांच्या साक्षीने अर्ज दाखल केल्यानंतर टिळक नाट्यगृहाच्या मैदानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. काही नेत्यांची भाषणे असून अजून तोफ धडाडणे बाकी आहे. शांतप्रिय बुलढाणा शहरातील वाढलेली गुंडशाही समूळ नष्ट करण्यासाठी जयश्रीताई शेळके यांना विजयी करावे असे आवाहन शिवसेना जिल्हा सहप्रमुख छगन मेहत्रे यांनी केले. तेरे नाक को काय को लगते रे भाई? हाँ, तू बेईमाने के नाक को लगा तो हमको बुरा लग रहा, तू तेरा देख या हमको क्या कर देता है? हम तेरे नाक को नहीं लग रहे और फिर भी बोल रहा है मेरे नाक को नहीं लगने का, हम आ गया माहौल है. और फिर हमने बताया उनको, क्या बताया? अगर तुम आ गया माहौल है तो आ गया माहौल को कैसा भगाने का हम अच्छी तरह से जानते हैं. हम पहले गौरी का खाद करते हैं, उसको पेटते, उसका धुपन करते हैं और धुआं करके मक्खियां भगाते हैं. दादा हो, इतका प्रचाराचा धूर उडाला पाहिजे की आग्या भावत काय सगळे लांडगे कोले पळून गेले पाहिजे. त्या पद्धतीचं मगाशी स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा आमच्या जयश्रीताईंनी सांगितला. स्ट्रक्चरल ऑडिट म्हणल्यावर आमच्या गावाकडच्या माणसांना जरा समजायला कठीण गेलं असेल. मी 4 तारखेला दिशा फाउंडेशनच्या कार्यक्रमाला आल्यावर म्हटलं होतं की मी सगळे पुतळे बघत निघाले होते आणि ते पुतळे बघताना मी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बघितला आणि दिशा फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा जो अश्वारूढ पुतळा आहे, या अश्वारूढ पुतळ्याला त्या घोड्याची जी शेपटी आहे ती शेपटी तुटली आहे आणि त्याला काठीचा टेकू दिलाय. काय कमाल खबऱ्यांनी लगेच सांगितलं. मी गाडीतून खाली उतरत नाही तोपर्यंत अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या भोवती ग्रीन नेट मारली का नाही? बदमाशा किती आहे. तुम्हाला जर महापुरुषांचा मान सन्मान राखता येत नाही तर पुतळे कशाला उभे करता? महापुरुषांचे पुतळे उभे करण्यापेक्षा महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यांवरून चालणं जास्त महत्वाचं आहे. ते तुम्हाला जमतंय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इकडे आले, रॅली फक्त केली, नुसतीच यात्रा केली, रोड शो केला, पण एकाही पुतळ्याच्या जवळ जाऊन महापुरुषांना माल्यार्पण केलं नाही. अजिबात कुणाला मार घातली नाही. यांनी सांगायचं शहाणपण का मतदान करायचं मशालीला माया हो? त्याचं कारण आहे या लोकांनी जात ठेवली मिळवायची. यासाठी मुख्यमंत्र्यांची केवळ रॅली काढत या पुतळ्यांचं उद्घाटन झालं. आणि आज काय परिस्थिती आहे? आज राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यामध्ये त्या ठिकाणी अजूनही काम सुरू आहे. या सगळ्या महामानवांचे पुतळे, या महामानवांच्या प्रतिमा ह्या आमच्या अस्मिता आहेत. हे महामानव आमच्या अस्मिता आहेत आणि आमच्या अस्मितांना कोणी धक्का लावत असेल, आमच्या अस्मितेला त्या ठिकाणी त्याची विटंबना केली जात असेल तर या बुलढाण्यातील जनता, या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता ही कदापिही सहन करणार नाही. आज ताई वेगवेगळ्या समाजाचे या ठिकाणी बैठका घेणं सुरू झालेलं आहे. आज यांना समाज आठवतोय, समाजाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत, पण या समाजाच्या
आज यांना समाज आठवतोय, कारण आज यांना यांचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागलाय. बंधूंनो आणि भगिनींनो, सगळ्यांना सांगेल, अजिबात या धमक्यांना घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. तुमची ही बहीण या ठिकाणी त्यांना तोंड द्यायला सक्षम आहे. तुमच्यावर जर कोणी त्या ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुमच्या या बहिणीला अर्ध्या रात्री फोन लावा. तुमच्यासाठी कुठेही घर रस्त्यावर येऊन आपला छातीचा फोन करून त्या ठिकाणी हल्ले झेलायला ही बहीण तयार राहील. हा शब्द आज या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने देतो. मी महिला आहे म्हणून मला कमजोर समजू नका, मी स्त्री आहे म्हणून मला आपला समजू नका. एक लक्षात घ्या, महिषासुराचा वध एका महिलेनेच केला होता. ती चंडिकाच होती जिने महिषासुराला त्या ठिकाणी मारलं होतं. त्याच्यामुळे महिलांना कमजोर समजू नका. आम्ही जर ठरवलं, आम्ही जर त्या ठिकाणी जिद्दीला पेटलो, तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आता सुरुवात झाली आहे, आताच तुमची त्या ठिकाणी पळता भुई थोडी झाली है. अभी तो ट्रेलर है, अभी तो पूरा पिक्चर बाकी है. 20 तारखेपर्यंत. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केलाय. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, अमर काळे, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय पर्यटन के विश्वसनीय नाम, दुनिया के किसी भी कोने में आरामदायी पर्यटन के किफायती पैकेजेस. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, इंडोनेशिया स्पेशलिस्ट टूर, जकार्ता स्पेशल पिक टू बीच, बाडुंका कावा पुतिह लेक, और विश्व का सबसे बड़ा और ऊंचा बोरोबुदुर टेम्पल. बाली टूर, विश्व प्रसिद्ध वियतनाम, कंबोडिया, पुकेट, दुबई, श्रीलंका, थाईलैंड, मलेशिया एवं सिंगापुर. क्रूज टूर, भूटान, यूरोप, जापान. एयर टिकट, वीजा, पासपोर्ट की चिंता छोड़िए. पर्यटन के ग्रुप पैकेजेस भी हम डिजाइन करते हैं. देश दुनिया का रहन सहन, खान पान, संस्कृति, ऐतिहासिक, धार्मिक, मानवीय महत्व समझना हो तो पर्यटन की इच्छा के साथ आज ही संपर्क कीजिए. राज 7499 544216, संदीप डोंगरे 9096 571117, अशोक माणिक 9021 676218. रत्ना हॉलिडे टूर्स एंड ट्रैवल्स, 34 रमाई नगर, नारी रोड, नागपुर. ईमेल ratnaholiday10@gmail.com. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीने सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळक यांना पक्षाकडून अपेक्षा होती की भाजपचा देखील उमेदवार या विधानसभेमधून निवडून येऊ शकतो आणि त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते की काही विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते.
शेवटच्या दिवशी जगदीश मुळीक यांनी फॉर्म भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात दाखल झाले असता फडणवीसांचा फोन आला व अर्ज न भरताच माघारी फिरले. हे पाहून मुळीक यांचे कार्यकर्ते आक्रमक होऊन रस्त्यावर घोषणाबाजी करत होते. महायुतीमध्ये वडगाव श्री विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला असला पाहिजे. वडगाव श्रीतनं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडणूक लढला पाहिजे, जेणेकरून या भागातला विकास अधिक वेगाने करता येईल, इथं स्वच्छ काम करता येईल, भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करता येईल, असं सातत्यानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. वडगाव श्रीतील असंख्य मतदारांचं, जनतेचं देखील हेच म्हणणं होतं आणि आम्ही हे म्हणणं आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे व इतर नेत्यांच्या कानांवरती वारंवार घातलं होतं. त्यांच्याशी कायम या विषयात चर्चा होत होत्या, सकारात्मक प्रतिसाद ते देत होते आणि या आमच्या भूमिकेतनं त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत AB फॉर्म पक्षाचा अधिकृत AB फॉर्म दिला होता, त्यामध्ये फॉर्म भरायला सांगितला होता आणि इथं आज फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. भारतीय जनता पार्टीचा अधिकृत फॉर्म भरत असतानाच आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा फोन आला आणि ही प्रक्रिया थांबवण्यासाठी त्यांनी सांगितला. त्यांच्या आदेशाचं आम्ही 100% पालन करत आहोत. भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत, सच्चा कार्यकर्ता म्हणून पक्ष जो आदेश देईल, पक्षाचे नेते जो आदेश देतील, तो आदेश मी 100% मानणार आहे आणि त्याला बांधील. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जनसेवेमध्ये रुजू असणार. आपल्या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातील लोकांची सेवा असेल, पुणे शहरातील लोकांची सेवा असेल, जनतेची सेवा असेल किंवा महाराष्ट्रात कुठेही जाऊन लोकसेवा, जनसेवा करायची असेल, ती मरेपर्यंत चालूच राहणार आहे. याच्यात कुठे खंड पडणार नाही आणि कायम भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे. त्याच्यात देखील काही फरक होणार नाही. कपिलवस्तू बुद्धविहार येथे अश्वजित प्रधान गुरुजी यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ याचे 3 महिने वाचन करण्यात आले. 3 महिने बुद्धविहारात येऊन उपासक उपासिकांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ याचे वाचन करून याविषयी माहिती घेतली. यात लहान मुलांचा देखील सहभाग होता. 3 महिन्यांचा वर्षावास कार्यक्रम समाप्तीमुळे कबीरनगर येथील धर्मदाय बुद्धविहारापासून कपिलवस्तू बुद्धविहारापर्यंत भव्य अशी पंचशील ध्वज असलेली व तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचे सजीव देखाव्यासह ही मिरवणूक नागसेन नगर, फुले नगर मार्गे उस्मानपुरातील कपिलवस्तू बुद्धविहारात आली. या मिरवणुकीत राहुल नगर येथील लेझिम पथकातील लहान मुला-मुलींनी सुंदर असे लेझिम खेळत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
बाबासाहेब आणि रमाबाई आणि गौतम बुद्ध. भगवान बुद्ध तथागताने मानवाच्या कल्याणासाठी प्रस्थापित केलेला संपन्न पूजनीय भक्त संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो. त्याच्या या पूर्वीसर आणि ज्याने 3 महिन्यापर्यंत ग्रंथ वाचन केलं असं परगण सर. खरं तर उपासिकांनो वेळ आपल्यासाठी महत्वाचा, तर नक्की आणि नक्की तुम्हाला धम्म समजेल आणि धम्म समजला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण कराल आणि जो कोणी व्यक्ती या जगामध्ये बुद्धाच्या धम्माचं अनुसरण करेल त्याची प्रगती, त्याचं कल्याण, त्याचं मंगल झाल्याशिवाय राहणार नाही असं बुद्ध म्हणतात. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की जेव्हा धम्म श्रवण करतो आपण तेव्हा आपण प्रसन्न चित्ताने श्रवण केला पाहिजे. विशेष म्हणजे बुद्ध असं म्हणतात की धम्म श्रवण करताना आपल्यामुळे कुणाला धम्म श्रवण करण्याची संधी मिळत असेल किंवा आपल्यामुळे डिस्टर्ब होत असेल तर आपण ते होऊ देता कामा नये. बघा उपासिकांनो, खरं तर भगवान बुद्धाचा धम्म हा मानण्यासाठी आहे. बुद्धाच्या धम्माचं जो कोणी आचरण करेल तो व्यक्ती नक्की आणि नक्की प्रगती पथावर जाईल, नक्की आणि नक्की दुःखमुक्तीच्या मार्गावर जाईल, स्वतःचं कल्याण करून घेईल. आणि म्हणून बुद्धाने सांगितल्याप्रमाणे भगवान बुद्ध असं म्हणतात की जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा आपण अतिशय प्रसन्न चित्ताने धम्म श्रवण करावा. कोल्हापुरात आंबेडकरवादी पक्षातील बीसी कांबळे गट, राजेंद्र गवई गट तसेच खरात गटाने महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दलची माहिती आज बीसी कांबळे गटाचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब वडगावकर, गवई गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना वडगावकर म्हणाले, लाडक्या बहिणी योजनांचं आमिष दाखवून सर्वसामान्यांना लाचार बनवण्याचा प्रयत्न महायुती करीत आहे. लोकसभेला जे घडले ते यावेळी देखील घडणार असल्याचे वडगावकर यांनी सांगितले. 2024ची विधानसभा निवडणूक, या 2 विधानसभाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी सांगताना मला आनंद होतोय की 2024ची लोकसभा जसं भाजप, RSS आणि मित्रपक्षांना आम्ही चितपट करून 400 पार करण्याचं स्वप्न भंग केलं आणि मनुस्मृतीच्या विरोधात भीमस्मृती, संविधान वाचवण्याचं काम आमच्या पक्षानं, आमच्या संलग्न असणाऱ्या OBC, फकीर जमात, दरवेशू, सीख, सिकलीगार, चितोडिया या सगळ्यांच्या पक्षाच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं आम्ही चांगल्या प्रकारे लोकसभेमध्ये काम केलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराजांना महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांना आम्ही निवडून आणलं. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये आम्ही इंडिया आघाडी तथा महाविकास आघाडी ही आघाडी उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना, नॅशनल काँग्रेस म्हणजे राहुल गांधी यांचा पक्ष, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष मिळून जे आमचे डावे पक्षातले समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष मिळून आम्ही ही महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक लढवत आहोत. या निवडणुकीमध्ये या 3 आघाडीच्या लोकांना, रिपब्लिकन पार्टीचा
एकमुखाने, एक निर्धाराने आणि एक बलाने आम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवरती कोल्हापूरमध्ये आम्ही आलेलो असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 उमेदवार उभे आहेत. त्या 10 उमेदवारांना आमचा जाहीर पाठिंबा आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनजी खरात साहेब यांच्या आदेशानुसार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी या पक्षासोबत आमचं मित्रपक्ष म्हणून RPI खरात गट पूर्ण ताकदीनिशी काम करत आहे. तर या मतदारसंघामध्ये विरोधात उभे असलेले मुश्रीफ साहेब तर त्यांचे असंवैधानिक भाषा जर बघितली तर ही बहुजन समाजातील कोणीही त्यांची भाषा स्वस्थ बसू देणार नाही, अशी भाषा कोणीही सहन करणार नाही. आणि असं असंवैधानिक भाषाबद्दल आम्ही त्यांचा येत्याल्या निवडणुकीत निश्चितच त्यांना दिसून येईल मताच्या मार्फत. तर असं संविधान विरोधी भाषा करणाऱ्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट कधीही सहन करणार नाही, एवढंच मी सांगू इच्छितो. पण जर बघायला गेलं तर शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जिव्हाळ्याचं नातं इतिहासात होऊन गेलं आहे. आणि जे काय उपकार या बहुजन समाजावर शाहू महाराजांनी दिलेले आहेत आणि त्या उपकाराचीच परतफेड मी आज समरजित घाडगेसाहेब यांच्या समोर मी पाहत आहे. माझं नाव पांडुरंग नामदेव कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर. आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी उद्याच्या होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे आदेश मानून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील 10च्या 10 उमेदवारांना महाविकास आघाडीचे निवडून आणणार. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.